माझं नाव विकास. मी तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कामावर होतो. माझ्या बायकोचे नाव रुपाली होते. ती माझ्यापेक्षा कमी शिकलेली असून सुद्धा घरात तिचाच रुबाब चालायचा. ती दिसायला सावळी होती, पण काही वेळेस मला तिच्या अशा हुकुमशाही वागण्यामुळे कंटाळा यायचा. एके दिवशी संध्याकाळी 6 वाजेला मी माझी ड्युटी संपवून घरी आलो. घरात घुसल्याबरोबर रुपालीचा नेहमीप्रमाणे कडक आवाज आला, अहो ऐकताय, बूट काढू नका आणि ती लॅपटॉपची बॅग सोफ्यावर ठेवा. आधी बाजारातून 2-3 दिवसांचा भाजीपाला घेऊन या. घरात आल्यानंतर प्रत्येक माणसाला असे वाटते की आपल्या बायकोने आपल्याला प्रेमाने पाणी विचारायला हवे, आजचा तुमचा दिवस कसा राहिला असं विचारायला हवं. पण मी घरात घुसल्याबरोबरच रुपाली मला ऑर्डर सोडत सुटते. मी पण संतापाने जोरात आवाज करून तिला म्हणालो, रुपाली ऐकू येतंय का तुला? ती बाजाराची पिशवी आण आणि तुझ्या मर्जीप्रमाणे भाजीपाला घेऊन येतो. असं बोलल्यावर ती अगदी संतापत जोराने पावले टाकतच बाहेर आली. माझ्या हातात तिने जोरात पिशवी कोंबली आणि म्हणाली, भाजीपाला अगदी फ्रेश आणि ताजा हवा मला. एकही भाजी सडलेली किंवा खराब नको. मी तिच्याकडे रागीत डोळ्यांनी पाहतच बाहेर निघालो आणि गाडी स्टार्ट करून भाजीपाला मार्केटमध्ये येऊन पोचलो. एका दुकानावर भरपूर गर्दी जमलेली होती आणि भाजी घेण्यासाठी फार आरडाओरडा सुरू होता. मी थोडं त्या दुकानाजवळ जाऊन पाहिलं तेव्हा मला कळाले की त्या ठिकाणी ती बाई अतिशय फ्रेश भाज्या विकत होती. इतर 2 मुली तिच्या कोणी नातेवाईक असाव्यात. बाहेर लोकांना भाज्या देत होत्या. त्या तिघी जणी दिसायला इतक्या सुंदर होत्या की मी त्यांचं वर्णन शब्दातही सांगू शकत नव्हतो. मी पण भाजी घेण्यासाठी त्या गर्दी करू लागलो. पण अचानक गर्दीच्या ढकलाढकलीत माझ्या शरीराचा पुढचा भाग स्पर्श माझ्या पुढे असलेल्या त्या मुख्य बाईच्या मागच्या भागाला झाला. तेव्हा त्या बाईने चटकन मागे वळून मला जोराचा धक्का दिला आणि रागाने म्हणाली, तुम्हाला काही लाजशरम आहे की नाही? पुढे एक महिला उभी आहे, तिच्या मागे कसं उभं राहायला पाहिजे हे तुम्हाला समजत नाही का? देऊ का एक कानाखाली? तेव्हा मी ते स्वतःचा बचाव करत त्या बाईला म्हणालो, हॅलो, मी काही बहिरा नाहीये. कमी आवाजात सुद्धा मला ऐकू येतं. इतकं ओरडतेस कशाला? मी तर फक्त भाजी घ्यायला आलो होतो. भाजी उचलण्याच्या नादात माझा थोडासा टच काय झाला, तू तर भलतीच चिडली. जर तुला भाजी घ्यायचीच आहे तर थोडं बाजूला होऊन उभं राहायला हवं ना. एवढी गर्दी करायची काय गरज आहे तुला? तेव्हा ती बाई मला आणखीन डोळे वाटरून म्हणाली, आता माझ्यासमोर जास्त तोंड उघडू नका. हे दुकान माझं आहे. मी जिथं पाहिजे तिथं उभी राहू शकते. मला शिकवणारं तुम्ही लागून गेलात. मीही रागात म्हणालो, अरे इतकी उद्धटपणाची भाषा, जा, नाही घेत तुझ्या दुकानातून भाजी. तेव्हा ती बाई मला म्हणाली, तुमच्यासारखे खूप लोक रोज माझ्याशी भांडायला येतात आणि सगळ्यांना सरळ करूनच मी इथून पाठवते. मग मी संतापाने त्या ठिकाणाहून निघून दुसऱ्याच ठिकाणाहून भाजीपाला घेतला. पण भांडण झालं असलं तरी ती बाई खरोखरच खूप सुंदर दिसत होती. हे माझ्या मनातून जात नव्हतं. नंतर मला स्वतःवरच संताप येऊ लागला की जर मी आधीच थोडा बाजूला झालो असतो तर ही वेळ आली नसती. भाजीपाला घेऊन मी माझ्या गाडीजवळ पोचलो. तेवढ्यात खूप वेगाने एक 4 व्हीलर गाडी त्या बाजारातून धावत सुटली आणि सरळ त्या सुंदर भाजीच्या दुकानाला जाऊन आदळली. तिथे खूपच गर्दी जमलेली होती. त्या गाडीचा स्पीड इतका होता की त्या ठिकाणी जमलेली काही व्यक्ती हवेत उडाली. जी बाई गाड्यावर बसून भाजीपाल्याचे पैसे गोळा करत होती, ज्यांच्याशी माझे भांडण झाले होते, ती हवेत उडून जोरात खाली आदळली आणि बाकीच्या दोघी तर कुठे गायब झाल्या ते दिसतच नव्हतं. बाजारातील सर्व माणसांची गर्दी तिथे जमली. जो तो आपल्या गाडीवर जखमींना दवाखान्यात नेऊ लागला. मला पण त्या अपघातातील लोकांची अवस्था पाहून फार वाईट वाटले. म्हणून मी भाजीपाल्याची पिशवी गाडीला लावून मदतीसाठी गेलो. मी जवळ जात होतो तेवढ्यात माझी नजर त्या बाईवर गेली, जिच्याशी माझे भांडण झालं होतं. ती गटाराच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिचं अर्ध शरीर रोडवर, अर्ध शरीर गटारात लटकत होतं. मी दोन्ही हातांनी त्या बाईला उचलले आणि एक पादचाऱ्याची मदत घेऊन तिला गाडीवर मध्यभागी बसवले आणि थेट सरकारी दवाखान्यात घेऊन आलो. अपघातामुळे दवाखान्यात भरपूर गर्दी होती. डॉक्टरांना त्या बाईची गंभीर अवस्था पाहून लगेच तिला ICU मध्ये नेलं आणि उपचार सुरू केले. मी घरी न जाता ती बाई शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तिथेच थांबलो. आता रात्रीचे 11 वाजले होते. त्या बाईने हळूहळू आपले डोळे उघडले. नर्सने मला
ती शुद्धीवर आल्याचे सांगितले. तेव्हा मी तातडीने ICU मध्ये गेलो. डॉक्टर तिची विचारपूस करत होते. डॉक्टरांनी माझ्याकडे बोट दाखवत त्या बाईला सांगितलं, मॅडम, तुम्हाला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणणारा हाच माणूस होता. जर यांनी तुम्हाला आणायला थोडा उशीर जरी केला असता तर तुमच्यासोबत काहीही अघटित घडू शकलं असतं. ती बाई माझ्याकडे कृतज्ञतेने पाहून हात जोडू लागली. मी तिला आश्वासकपणे हात हलवून शांत राहण्यास सांगितले. मी 11:30 वाजेच्या सुमारास घरी आलो. तेव्हा रुपाली जेवण करून टीव्ही पाहत बसली होती. अचानक तिचे लक्ष जेव्हा माझ्या मातीने खराब झालेल्या कपड्यावर गेले तेव्हा ती म्हणाली, अहो, एवढे घाण कपडे कस काय झाले? रोडवर कबड्डी खेळत होते की काय? आणि भाजी आणायला एवढा वेळ? तुम्ही भाजी घ्यायला बाजारात गेले होते की शेतात? मी देशाच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष केले आणि सरळ हात पाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो. काही मिनिटांनी मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा रुपाली मला असेही म्हणाली नाही की मी तुमच्यासाठी जेवण गरम करून देते. ती तिथेच बसून टीव्ही पाहत राहिली. माझा संताप अनावर झाला. असे वाटत होते की रुपाली याला आत्ताच्या आत्ताच घटस्फोट देऊन तिच्या माहेरी पाठवावे. पण मी सकाळ होण्याची वाट पाहत होतो. जर रात्रभरात रुपालीने मनधरणी केली नाही तर नक्कीच सकाळी तिला घटस्फोटाची बातमी देणार होतो. मग मी स्वतःच्या हाताने जेवणाचे ताट वाढले आणि जेवू लागलो. इतर बायका आपल्या नवऱ्याशी किती प्रेमाने वागतात, पण रुपालीला वेगळाच माज आला होता. मी जेवण करून तिच्याशी एक शब्दही न बोलता बेडरूम मध्ये झोपायला गेलो. सकाळी लवकर उठलो. माझी ड्युटी सकाळी 10 वाजेला असायची. पण मला आधी दवाखान्यात त्या महिलेला भेटायला जायचे होते. म्हणून रुपालीला न उठवता मी काहीही न सांगता सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडलो आणि दवाखान्यात आलो. दवाखान्यात ती बाई बेडवर बसून काहीतरी गंभीर विचार करत होती. अचानक तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि ती कातर आवाजात म्हणाली, भाऊ, तुम्ही मला वाचवलं तर खरं, पण माझ्या दोन्ही बहिणींचा अजून काही पत्ता लागलेला नाही. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली का? त्या माझ्यापेक्षा खूप लहान होत्या. मला त्यांची खूप काळजी वाटते. माझी भावंड कोणत्या परिस्थितीत असतील? हॉस्पिटलमध्ये आहेत की आणखीन कुठे? तेव्हा मी तिला म्हणालो, मॅडम, मी सुद्धा तुम्हाला ओळखत नाही, पण देवाने मला त्यावेळी योग्य बुद्धी दिली. नाहीतर तुम्ही यावेळी हॉस्पिटलमध्ये नसता तर कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडलेल्या दिसल्या असता. तेव्हा ती बाई रडवेली होऊन म्हणाली, माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही फक्त माझ्या बहिणींचा शोध घेऊन मला सांगा की त्या कशा आहेत. मी तिला शब्द दिला, ठीक आहे, मी पुन्हाच त्याच मार्केटमध्ये जाऊन चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. एवढं बोलून मी पुन्हा त्या मार्केटमध्ये गेलो. तिथल्या आजूबाजूच्या दुकानदाराशी चौकशी केल्यावर मला धक्काच बसला. त्या अपघातात अतिशय गंभीर मार लागल्यामुळे त्या दोन्ही बहिणी जागीच देवाघरी निघून गेल्या होत्या. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी दवाखान्यात आलो तेव्हा ती बाई बेडवर झोपलेली होती. तिच्याकडे पाहून माझ्या मनात प्रश्न पडला, या बाईला तिच्या बहिणीच्या मृत्यूची बातमी कोणत्या शब्दात सांगावी? तिने जर मनावर धक्का घेतला तर तिची तब्येत खालावत जाईल. म्हणून मी ती गोष्ट सध्या लपून ठेवण्याचे ठरवले. मी घरी परत आलो तेव्हा रुपालीची रोजची कटकट सुरूच झाली. अहो, सकाळी न सांगता कुठे निघाला होतात तुम्ही? तुम्हाला ड्युटीला जायला उशीर होत नाहीये का? कालपासून काही सांगतच नाही. असं चालणार नाही. तुम्हाला सर्व खरं बायकोला सांगावं लागेल. दुसरी कोणी शोधली का तुम्ही माझ्या व्यतिरिक्त? तिचा तो संशय आणि कडू स्वभाव पाहून माझा संताप टोकाला गेला. मी तिचा सरळ हात धरला आणि तिला घराबाहेर काढले. यापुढे तुझ्याशी माझा काही संबंध नाही. या घरात पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तुझ्यासारख्या बाईसोबत राहण्यापेक्षा मी बिना बायकोचा राहिलेला मला परवडेल. नवरा काही बोलत नाही त्याचा गैरफायदा घेतेस. चल, निघ आत्ताच्या आत्ता माहेरी. 2 दिवसात तुला कोर्टाचे कागद पाठवतो. यापुढे मला तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही. रुपालीने खूप गयावळी केली, पण ती माझ्या मनातून पूर्णपणे उतरली होती. मी तिचे कपडे एका बॅगेत भरून तिच्यासमोर ठेवले आणि माहेरी जाण्यासाठी काही पैसे दिले. गावात आमचे इतर कोणी नातेवाईक नसल्यामुळे तिला माहेरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिलाही तिची चूक समजली, पण तिला वाटले की काही दिवस आईकडे राहिल्यावर माझा राग शांत होईल आणि मी तिला परत आणायला जाईन. मी दाराला कुलूप लावलं आणि ड्युटीवर निघून गेलो. ती बसमध्ये बसून माहेरी रवाना झाली. मी ड्युटीवर माझे काम करत असताना दवाखान्यातून डॉक्टरांचा फोन आला. सर, तुम्ही थोड्या वेळासाठी हॉस्पिटलमध्ये येऊ शकता का? या पेशंटची तब्येत आता बरी आहे. ज्या जखमा झाल्या होत्या त्या आता बऱ्या झाल्या आहेत. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. मी कार्यालयात एक 6 दिवसांची सुट्टी मंजूर करून घेतली आणि दवाखान्यात पोहोचलो.
ती बाई डोक्याला हात लावून बसली होती. मी डॉक्टरांना भेटून म्हणालो, डॉक्टर साहेब, मी या बाईला ओळखत पण नाही, पण माणुसकीच्या नात्याने हिला इथं आणलं होतं. आता हिला विचारून हिच्या घरी सोडण्याची व्यवस्था करतो. मी तिच्या रूममध्ये गेलो आणि हॅलो मॅडम, तुम्हाला आता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. तुम्ही तुमचा पत्ता मला सांगा, मी तुम्हाला तिथे सोडून देतो. त्यानंतर काही दिवसांनी जर तुमच्या बहिणींचा पत्ता लागला तर मी तुम्हाला सांगेन. पण तिच्या बहिणी या जगात नव्हत्या हे तिला माहीत नसले तरी मला माहीत होतं. मी आधी तिचं नाव विचारलं तर तिने तिचे नाव रागिनी असल्यास सांगितले. जेव्हा मी तिच्या घराचा पत्ता विचारला तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली, भाऊ, मी या गावची राहणार नाही. मी बाहेरून गावातून भाजी आणून या गावात विकण्यासाठी आले होते. आमचं स्वतःचं असं कोणतं घर नाही. आम्ही जे काही कमवायचो त्यावर बस स्टँडवरच दिवस काढून रात्र घालवायचो. आम्हा तिन्ही बहिणींपैकी कोणाचंच लग्न झालेलं नव्हतं. आमच्या आई वडिलांचाही एक बस अपघातात मृत्यू झाला आहे. घराची जेवढी मालमत्ता होती ती सगळी काकांनी बळकावली. म्हणून आम्ही तिघी बहिणी एकमेकांच्या आधारे जगत होतो. आम्हाला खाण्यापिण्यासाठी पैसे कमावता यावेत म्हणून आम्ही हा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत होतो. तिची ही केविलवाणी अवस्था पाहून मी म्हणालो, एक गोष्ट विचारू रागिनी, जर तुला काही हरकत नसेल तर तू यावेळी माझ्या घरी राहू शकतेस. तसाही मी सरकारी नोकरीवाला माणूस आहे. सकाळी 10 वाजता निघून जातो आणि संध्याकाळी परत येतो. मलाही जेवण बनवून देणारे मिळेल आणि तुलाही राहण्यासाठी हक्काचं घर. तेव्हा रागिनीने विचारपटपणे विचारले, भाऊ, तुमची पत्नी तर असेल ना तुमच्यासोबत? त्या काही बोलणार नाहीत का तुम्हाला? मी म्हणालो, माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली आहे आणि ती इथे परत येणारही नाही. तसं मला तिला घटस्फोट द्यायचा आहे. माझे प्रामाणिक बोलणे ऐकून रागिनी माझ्या घरी जायला तयार झाली. मी डिस्चार्जची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. रागिनीला माझ्या गाडीवर बसून दुपारी 12 वाजेच्या सुमारास मी घरी आणलं. येताना बाजारातून तिच्यासाठी 2-3 नवीन पंजाबी ड्रेस घेतले, कारण अपघाताच्या वेळी तिचे कपडे पूर्णपणे फाटले आणि खराब झाले होते. घरी आल्यानंतर मी सगळ्यात आधी रागिनीला फ्रेश होऊन आंघोळ करायला सांगितले. 5-6 दिवसांपासून ती दवाखान्यात असल्याने तिची आंघोळ झाली नव्हती, पण आंघोळ झाल्यावर ती खूप सुंदर दिसत होती. मी हॉलमध्ये बसून न्यूजपेपर वाचत होतो. साधारण 15-20 मिनिटांनी रागिनी आंघोळ करून बाहेर आली. नवीन पंजाबी ड्रेसमध्ये तिचे ते मोकळे ओले कापड केस आणि सुंदर डोळे पाहून ती अगदी हिरोईन सारखी भासत होती. ती म्हणाली, भाऊ, तुम्ही जे सांगाल तेच मी आज जेवणात बनवेन, पण असं काहीतरी सांगा जे लवकर तयार होईल. मी म्हणालो, तुला शेवभाजी बनवता येते का रागिनी? महाराष्ट्रात हा सर्वात सोपा आणि लवकर बनवणारा चवदार बेत आहे. ती हसून म्हणाली, का नाही, मला सर्व प्रकारचं जेवण बनवता येतं. आता अर्ध्या तासात जेवण बनवून तयार करते, तोपर्यंत तुम्ही टीव्ही बघा. तिनं बरोबर 1:30 वाजता जेवणासाठी आवाज दिला. आम्ही दोघे एकत्र जेवायला बसलो. खरोखर तिने इतका अप्रतिम स्वयंपाक केला होता की रुपालीने तिच्या उभ्या आयुष्यात कधी असा स्वयंपाक केला नसेल. मला मनातून आनंद होत होता की रुपालीला माहेरी पाठवून मी अगदी योग्य निर्णय घेतला. तिचा तो कटकट ऐकून फार कंटाळा आला होता. जेवताना माझे लक्ष वारंवार रागिनीच्या सुंदर रूपाकडे जात होते. रागिनी मला म्हणाली, भाऊ, तुम्ही उद्या नक्की तिथे जाऊन माझ्या दोन्ही बहिणींबद्दल चौकशी करा. मला वारंवार त्यांची खूप काळजी वाटते. मी तिला आश्वासन दिले, मी उद्या नक्की जाऊन तुझ्या बहिणींबद्दल चौकशी करेन. दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही दिवसभर एकत्र गप्पा मारत वेळ घालवला. संध्याकाळी मी तिला माझ्या गाडीवर बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. खूप दिवसानंतर रागिनी पहिल्यांदाच कोणासोबत जेवायला बाहेर आली होती. जेवण झाल्यावर आम्ही मोटरसायकलवर बसून फिरू लागलो आणि रात्री 10 वाजता घरी आलो. माझे घर 1 BHK होते, म्हणून मी रागिनीला आतल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलं आणि स्वतः हॉलमध्ये गाद्या टाकून झोपलो. पण रागिनीला एकटे झोपायची सवय नव्हती, कारण त्या तिघी बहिणी नेहमी एकत्र झोपायच्या. रात्री 11:30च्या सुमारास ती बेडरूममधून बाहेर आली. मी मोबाईल पाहत होतो. ती समोरच्या खुर्चीवर बसली. मी विचारलं, रागिनी, काय झालं? तुला झोप येत नाही का? काही हवं होतं का तुला? ती म्हणाली, भाऊ, आयुष्यात कधीच एकटी झोपले नाही. मला एकटं झोपायला खूप भीती वाटते. मी पण इथेच तुमच्यासोबत झोपते. मी म्हणालो, रागिनी, माझ्या घरात एकच गादी आहे आणि त्यावर मी झोपलोय. असं करूया, तू बेडरूममध्ये बेडवर झोप आणि मी खाली गादीवर झोपतो, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. रात्रीच्या वेळी आजूबाजूला कोणीतरी असणं गरजेचं असतं. ती तयार झाली
मी माझी गादी बेडरूम मध्ये जमिनीवर आणली. रागिनी बेडवर बसून मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागली. रात्रीचे 12 वाजले होते. घराच्या फक्त बाथरूमच्या बाहेरचा एकच लाईट सुरू होता. अचानक मीटरच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि तो लाईट मोठ्या आवाजासह फुटला. घरात सगळीकडे किरी अंधार झाला. त्या अचानक झालेल्या आवाजाने रागिनी इतकी घाबरली की ती बेडवरून थेट खाली माझ्या अंगावरच येऊन पडली. तिचा तो मऊ आणि सुगंधी स्पर्श होताच माझ्या अंगात एक वेगळीच भावना निर्माण झाली. अंधारात आम्हाला एकमेकांचा चेहराच दिसत नव्हता, पण आम्ही एकमेकांना टच करत होतो. रागिनीच्या मनातही एक अनामिक हुरहुर निर्माण झाली होती. एखाद्या तरुणीला जेव्हा पहिल्यांदा पुरुषाचा टच होतो, प्रेमाचा, तशाच भावना तिच्या मनात दाटून आल्या होत्या. खरं तर मी पहिल्या दिवसापासूनच तिच्या प्रेमात पडलो होतो. आमचे श्वास एकमेकांच्या गालाला टच करत होते. माझा हात हळूच रागिणीच्या कमरेवर स्थिर झाला, पण तिने मला अजिबात विरोध केला नाही. काही वेळ तशाच अवस्थेत गेल्यानंतर मी म्हणालो, रागिनी, थोडी बाजूला होतीस की अख्खी रात्र अशीच माझ्या अंगावर झोपणार आहेस? मला बघू दे काय गडबड झाली आहे. कशामुळे लाईट गेली? मी मोबाईलची टॉर्च चालू करून मेन मीटर जवळ गेलो. तिथे वायर जळालेली होती. माझ्या लक्षात आलं की शॉर्ट सर्किट झाल्यावर मुख्य एनसीबी ऑटोमॅटिक डाऊन होतो. मी तो ऑफ केला आणि बेडरूम मधील फॅन आणि लाईट चालू झाले. आम्ही दोघे पुन्हा बेडरूम मध्ये आलो. रागिनी मला म्हणाली, भाऊ, तुम्हाला लागलं तर नाही ना? कारण मी पूर्णपणे तुमच्या अंगावर पडले होते. माझ्या शरीराच्या वजनाने कदाचित तुम्हाला दुखापत झाली असेल. मी म्हणालो, रागिनी, माझ्या शरीराला तर लागलं नाही, पण तुला नक्कीच लागलं असेल, कारण तुला असं झोपायची सवय नाही. तेव्हा अत्यंत लाजून ती म्हणाली, भाऊ, एक गोष्ट सांगू, पहिल्यांदाच आयुष्यात कोणीतरी मला इतक्या जवळ मिठीत घेतलं. काही वेळासाठी मला थोडं अस्वस्थ वाटलं, पण नंतर खूप छान वाटायला लागलं की आपली ही काळजी घेणारं कोणीतरी आहे असं वाटू लागलं. मी गादीवरून उठून थेट तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिचा हात हातात घेत विचारलं, खरोखर रागिनी, तुला माझ्या हातांचा टच आवडला होता? ती म्हणाली, खरोखर. मी खोटं बोलत नाही. मी लगेच रागिनीचे दोन्ही हात हातात घट्ट पकडले आणि ओठांजवळ नेले. म्हणालो, रागिनी, जेव्हापासून मी तुला भाजीच्या गाडीवर पाहिलं होतं तेव्हापासून तू माझ्या मनात घर केलंस. तू मला तोंडाने जे काही चांगलं वाईट बोलली होतीस तेव्हापासून मी तुझा दिवाना झालो होतो. काय तुझा तो आवाज? रागिनी म्हणाली, मी तुम्हाला वाईट बोलले होते. मला तर आठवतही नाही, पण मी ते चुकून बोलले असेल, कारण कधी कधी दुकानावर इतकी गर्दी होते की कोणी कोणी मुद्दाम पुढे मागे पुढे ढकलत असतं. त्यामुळे कोणाचा तरी राग कोणावर तरी निघून जातो. खरोखर मला माफ करा. मी म्हणालो, जी गोष्ट घडून गेली ती संपली. आता माफी मागून काय फायदा? मी हळूहळू रागिणीच्या आणखीन जवळ गेलो. रागिणीच्या मनात अनेक वर्षापासून दागून ठेवलेल्या भावना आता उफाळून आल्या होत्या. तिचा हात थरथरत होता आणि श्वासांचा वेग वाढला. अंगावर रोमांच उभे राहिले होते, कारण तिच्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. तिने वेळ न वाया घालवता मला मिठी मारली आणि म्हणाली, जग इकडून तिकडे झालं तरी तू माझ्यापासून दूर जाऊ नका. जेव्हापासून तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तेव्हापासून तुम्ही माझ्या मनावर राज्य करू लागला आहात. मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी लग्न तुमच्याशीच करेन. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हणालो, रागिनी, काहीही होऊ दे, मी लग्न तुझ्याशीच करणार. आणि पुढच्या क्षणी आमच्या ओठांचे मिलन झाले. जवळजवळ तासभर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो. लग्नापासून ते आतापर्यंत असं सुख मला रुपाली कधीच देऊ शकली नव्हती. जे सुख मला, आनंद मला रागिनी यावेळी देत होती. मग अचानक माझा हात रागिणीच्या अशा ठिकाणी लागला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि तिथला कापसासारखा मऊ आणि वेगळाच भाग होता, तसा रुपालीचा कधीच नव्हता. मग रागिणीने मला असा टच केला की जो मी सांगू शकत नाही. आम्ही सर्व बाजूला सारून एकमेकांच्या कुशीत विरघळून गेलो. उजेडात तिचे रूप पाहून मी भारावून गेलो. आता आमचा हा रोजचा नित्यनियम झाला होता. मला जेव्हाही वेळ मिळायचा मी रागिणीवर भरभरून प्रेम करायचो. असे करता करता माझी 5 दिवसांची सुट्टी संपत आली होती. इकडे रुपालीलाही काय कळून चुकले होते की मी दुसऱ्या स्त्रीसोबत घरात राहत आहे. एक दिवस रागिनी घराची साफसफाई करत असताना तिला 2 आठवड्यापूर्वी एक न्यूजपेपर सापडला, ज्यामध्ये तिच्या दोन्ही लहान बहिणींच्या अपघाताची मृत्यूची बातमी छापून आली होती. ती बातमी वाचून रागिनी पूर्णपणे खचली आणि ढसाढसा रडू लागली. मी संध्याकाळी घरी आलो तेव्हा तिने तो न्यूजपेपर माझ्यासमोर फेकला आणि म्हणाली, या बातमीबद्दल तुम्हाला माहित होतं तर मग तुम्ही मला सांगितलं का नाही? याचा अर्थ तुम्ही मला फक्त मिळवण्यासाठी आणि माझ्यापासून हे सत्य लपवलं. मी तिचे अश्रू पुसत म्हणालो, रागिनी,
माझं बोलणं नीट ऐकून घे. हो, मी मान्य करतो की ही चूक माझ्याकडून झाली आहे. पण जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मला समजलं होतं की तुझ्या दोन्ही बहिणी आता या जगात नाहीत. तुझी प्रकृती इतकी गंभीर होती की मी ही दुःखद बातमी तुला कशी सांगू. मला काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी ही गोष्ट माझ्या मनात दाबून ठेवली. पण माझा हेतू चुकीचा नव्हता. मी तुझ्यावर खरं प्रेम करतो. माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं. रागिणीने माझे खरे प्रेम ओळखले. ती हळू माझ्या जवळ आली. तिने मिठी मारली आणि म्हणाली, जी गोष्ट देवाच्या हाती होती ती बदलणारे आपण कोण. तुम्ही माझ्यासाठी ती बातमी लपवली. चला, चांगलंच झालं. नाहीतर तुम्ही माझ्या नशिबात आलेच नसते. तिचे हे शब्द ऐकून आमच्या नात्यातील अडसर दूर झाला. आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन रीतसर लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रुपाली आमच्या संसारात पुन्हा पाय रोवण्यासाठी घरी आली आणि मला उलटसुलट बोलू लागली. पण मी एक क्षणही वाया न घालवता वकिलांकडून आधीच तयार करून घेतलेले घटस्फोटाचे कागदपत्र कपाटातून काढले. मी त्यावर स्वाक्षरी केली आणि तिच्याकडूनही स्वाक्षरी घेऊन घेतली. पुढच्या 2 महिन्यात आमचा अधिकृत घटस्फोट झाला. आता ज्या रागिणीशी माझा बाजारात एका बाजूने टच झाला होता, ती रागिणी आता माझ्या घरात अधिकृत बायको म्हणून अतिशय आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत आहे. लग्नानंतर आमचा संसार अगदी सुखाचा सुरू झाला होता. रुपाली अधिकृतपणे माझ्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे आणि रागिणी माझी अर्धांगिनी झाल्यामुळे घरात एक वेगळीच शांतता आणि मांगल्य पसरले होते. तहसील कार्यालयातील माझे काम संपवून मी घरी परतताना आता पूर्वीसारखा कंटाळा किंवा ताण जाणवत नव्हता. तर उलट एक अनामिक ओढ मला घराकडे खेचून आणत होती. एके दिवशी पावसाळी संध्याकाळ होती. आभाळ पूर्णपणे काळ्या ढगांनी भरून आलं होतं. मी बाहेर थंडगार वारा सुटला होता. मी ड्युटी संपवून संध्याकाळी 6:30च्या सुमारास घरात पाऊल ठेवलं. दारात येताच घराची बेल वाजण्यापूर्वी रागिणीने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. तिनं माझ्या हातातून लॅपटॉपची बॅग घेतली आणि म्हणाली, आज खूप थकलेले दिसताय. हातपाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी छान गरमागरम चहा आणि कांदा भजी बनवते. रुपालीच्या घरात असताना मला कधीही असे आदरातिथ्य मिळाले नव्हते. मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो आणि हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो. तेवढ्यात रागिणी चहाचा कप आणि भजीची प्लेट घेऊन आली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीतून येणारे पाण्याचे थेंब हवेत एक वेगळाच गारवा निर्माण करत होते. रागिणी माझ्या शेजारी येऊन बसली. तिने आज पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचे सावळे पण अत्यंत देखणे रूप अधिकच खुलून दिसत होते. तिच्या मोकळ्या केसातून सुटलेला शॅम्पूचा सुगंध आणि गळ्यात घातलेले नवीन मंगळसूत्र पाहून माझे मन तिच्याकडे पुन्हा एकदा आकर्षित झाले. मी चहाचा कप हातात घेत तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. तिने लाजून तिची नजर खाली वळवली आणि म्हणाली, असं काय पाहताय? चहा थंड होईल ना? मी चहाचा कप टीपॉटवर ठेवला आणि तिचा मऊ हात माझ्या हातात घेतला. रागिनी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं जगच बदलून गेलं. याआधी मी फक्त जगत होतो, पण खऱ्या अर्थानं आयुष्याचा आनंद काय असतो हे मला तुझ्यामुळे समजलं. माझे हे शब्द ऐकून रागिणीच्या डोळ्यात प्रेमाचे अंजन उतरले. ती हळूच माझ्या आणखी जवळ सरकली आणि तिने हळूच तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला होता आणि खोलीतील लाईट अचानक काही क्षणासाठी गुल झाली. त्या अंधारात आणि पावसाच्या आवाजात आमचा सहवास आणखीनच रोमांचक झाला. मी हळूच माझा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला. तिच्या शरीराचा तो उबदार टच मला अधिक वेडावून टाकत होता. रागिणीचा श्वास वेगवान झाला होता. मी हळूच चेहरा वर केला. अंधारातही तिचे ते पाणीदार डोळे ओठ चमचमत होते. मी माझे ओठ ओठावर टेकवले. तो स्पर्श इतका उत्कंठ आणि दीर्घ होता की आम्ही दोघे वेळेचे भान विसरून गेलो. पावसाच्या थंड सरी बाहेरून कोसळत होत्या, पण बेडरूम मध्ये एक प्रेमाची वेगळीच ऊब निर्माण झाली होती. मी तिला हळूच उचलून बेडरूम मध्ये घेऊन गेलो. बेडवर केसांच्या बटा निजून हळूच केसांच्या बटा हळुवारपणे बाजूला केल्या. तेव्हा ती आनंदाने शिरशिरली आणि मला घट्ट मिठीत घेतले. आम्ही दोघी एकमेकांच्या शरीरात पूर्णपणे विरघळून गेलो होतो. ती रात्र फक्त आमची होती, जिथे फक्त प्रेमाचे मूक संवाद आणि श्वासांचे संगीत ऐकू येत होते.
सकाळी जेव्हा माझी नजर उघडली तेव्हा रागिनी माझ्या कुशीत शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक तृप्तीचे आणि सुखाचे हसू होतं. मी तिच्या कपाळावर एक हलकीशी पापी घेतली आणि विचार केला की बाजारातील त्या अपघाताचे आणि चुकीच्या टचने माझ्या नशिबाचे दरवाजे कायम उघडले होते. आता आमचा हा प्रेमाचा प्रवास असाच अनंत काळ सुरू राहणार होता. लग्नानंतरचे काही महिने रागिनी आणि माझ्या आयुष्यात अत्यंत सुखाचे गेले. भूतकाळातील सगळी दुःख विसरून ती माझ्या संसारात पूर्णपणे रमली होती. रुपालीच्या कटकटीपासून दूर रागिनीच्या प्रेमाच्या सावलीत मी माझं आयुष्य नव्याने अनुभवत होतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सुखाच्या या संसाराला अचानक अशा एका रहस्याची नजर लागली ज्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकून टाकली. एके दिवशी रात्रीचे 10:30 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. आम्ही दोघे जेवण करून बेडरूम मध्ये झोपण्याच्या तयारीत होतो. अचानक घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. इतक्या रात्री या वादळी पावसात कोण असेल या विचारानं आम्ही दोघे दचकलो. मी रागिनीला बेडरूम मध्येच थांबायला सांगितलं आणि हॉलमध्ये येऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडता समोरची आकृती पाहून माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर दाटून गेली. दारात पूर्णपणे पावसात भिजलेली, विस्कुटलेल्या केसांची आणि डोळ्यात सोडाची आग असलेली रुपाली उभी होती. मी काही बोलणार तेवढ्यात ती मला बाजूला सारून घरात घुसली आणि थेट बेडरूमच्या दिशेने जाऊ लागली. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. रुपाली, हे काय वेडेपणा! तुझा आणि माझा आता संबंध नाही. कोर्टाने आपल्याला घटस्फोट दिला आहे. तू माझ्या घरात अशी येऊ शकतेस का? रुपाली जागेवर थांबली. तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि म्हणाली, विकास, तुला काय वाटतं? तू मला घराबाहेर काढलंस, माझ्याकडून फसवून घटस्फोटाच्या कागदावर सह्या घेतल्या आणि त्या बाजीवाल्या बाई सोबत सुखाचा संसार थाटला, तर मी तुला सुखाने जगू देईन. एवढ्यात हॉलमध्ये आरडाओरडा ऐकून रागिनी बेडरूमच्या दारात आली. रुपालीला पाहताच ती प्रचंड घाबरली आणि मागच्या बाजूला सरकली. रुपाली रागिनीकडे रोखून पाहायला लागली आणि म्हणाली, थांब रागिनी, तू ज्या माणसाला देव म्हणतेस ना, आज मी तुला त्याचं खरं रूप दाखवायला आले आहे. हा विकास, ज्याने तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, जो तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय, त्याच्याबद्दल एक असं सत्य जे मी तुला सांगते ते तुला माहीत नसणार. माझं हृदय जो वेगाने धडधडू लागलं. मला समजलं नाही की रुपाली कोणत्या सत्याबद्दल बोलत आहे. मी ओरडलो, रुपाली, तोंड सांभाळ आणि आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. पण रुपाली मागं हटली नाही. तिने तिच्या ओल्या बॅगेतून एक प्लॅस्टिकचे पाकिट काढलं आणि त्यातून काही कागदपत्रे आणि जुन्या बातम्यांची कात्रणं बाहेर काढली. ती रागिनीच्या दिशेने टाकली. रागिनी, तू याला विचार, त्या दिवशी बाजारात अपघात झाला, ती गाडी नेमकी कोणाची होती आणि तो अपघात नेमका कोणी घडून आणला होता? हे ऐकतात रागिनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने गोंधळलेल्या नजरेने आधी रुपालीकडे आणि मग माझ्याकडे पाहिलं. काय बोलताय तुम्ही? विकासजींचं त्या अपघाताशी काय संबंध? रागिनीने थरथरत्या आवाजात विचारलं. रुपाली मोठ्याने हसली आणि म्हणाली, या विकासला तहसील कार्यालयात काम करताना पैशांचा माज आला होता. ज्या दिवशी याचं तुझ्याशी बाजारात भांडण झालं, त्या दिवशी हा प्रचंड संतापात घरी आला. तू याला सर्वांसमोर अपमानित केलं होतं. याचा बदला घेण्यासाठी त्याने त्याच्या एका मित्राला, जो दारूच्या नशेत गाडी चालवत होता, त्याला फोन करून तुझ्या दुकानाचा पत्ता दिला आणि त्याला सांगितलं की ही गाडी उडून द्या. पण त्या अपघातात तुझ्या दोन्ही बहिणी मरतील आणि तू वाचशील असा विचार याने केला नव्हता. जेव्हा याला समजलं की तुझ्या बहिणी मरण पावल्या, तेव्हा याने स्वतःला वाचवण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचवण्यासाठी तुला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं नाटक केलं, जेणेकरून कोणालाही याच्यावर संशय येणार नाही. रुपालीचे हे शब्द ऐकून खोलीत जणू शांतता पसरली. रागिनी जागच्या जागी खिळली होती. तिचे डोळे विस्पारले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिने माझ्याकडे पाहत विचारले, विकासजी, हे खरं आहे का? तुम्ही माझ्या बहिणींचा जीव घेतलात. तुम्ही मला फक्त मिळवण्यासाठी हे सगळं रचलं होतं. माझं डोकं चक्रावून गेलं. रुपाली माझ्यावर इतका मोठा आणि भयानक आरोप करेल मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द सुचत नव्हते. ती अपघाताची गाडी खरंच माझ्या एका ओळखीच्या कंत्राटदाराची होती, पण त्या अपघाताशी माझा काही संबंध नव्हता. परंतु रुपालीने परिस्थितीचा असा काही गैरफायदा घेतला की सर्व पुरावे माझ्या विरोधात दिसत होते. रागिनी, माझ्यावर विश्वास ठेव. ही रुपाली खोटं बोलत आहे. ती आपल्या सुखी संसाराचा बदला घेण्यासाठी हा कट रचत आहे. मी रागिनीचे हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने झटकन आपला हात मागे घेतला. तिची नजर आता प्रेमाची राहिली नव्हती,
तर त्यात माझ्याबद्दल संशय, तिरस्कार निर्माण झाला होता. घरात पाऊस, विजा आणि रुपालीचे भयानक हसू यामुळे वातावरण अतिशय भीतीदायक झालं होतं. रागिनीने जमिनीवर पडलेली ती कागदपत्रे उचलली. त्यात खरखर त्या गाडी मालकाचा आणि माझा एक जुना फोटो होता. रागिनीने माझ्याकडे पाहिला आणि म्हणाली, जर तुम्ही निष्पाप आहात तर तुमचे या गाडी मालकाशी काय संबंध, आणि तुम्ही माझ्या बहिणीच्या मृत्यूची बातमी माझ्यापासून का लपवली? आता मला समजलं. तुम्ही मला वाचवलं नाही, तर तुम्ही तुमच्या पापातून सुटण्यासाठी मला इथे घेऊन आलात. रागिनीचा माझ्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. रुपालीने तिचे काम केले होते. तिने माझ्या सुखी संसाराची रांगोळी केली होती. रागिनीने एक क्षणाचाही विचार न करता त्या वादळी पावसात घराबाहेर धाव घेतली. मी तिच्या मागे रागिनी रागिनी ओरडत गेलो, पण ती अंधारात कुठेतरी गायब झाली. घरात फक्त रुपाली उभी होती. ती माझ्याकडे बघून म्हणाली, विकास, तू मला सोडण्याचा विचार केलास ना, आता बघ तू कसा देशोधडीला लागतोस. मी पोलिसातही तुझ्या विरुद्ध तक्रार केली आहे. लवकरच पोलीस तुला अटक करायला येतील. मी घरात एकटाच उरलो होतो. खिडकीतून येणारा थंड वारा माझ्या अंगाला झोंबत होता. माझ्या डोळ्यासमोर आता फक्त दोनच प्रश्न होते. रागिनी कुठे गेली असेल आणि रुपालीने रचलेल्या या चक्रव्यूहातून मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेन. सुखाचा संसार आता अत्यंत गडद आणि भयानक सस्पेन्सच्या खाईत लोटला गेला होता. रागिनी त्या वादळी पावसात बाहेर निघून गेल्यावर माझं पूर्ण आयुष्य जग उद्ध्वस्त झालं होतं. हॉलमध्ये रुपाली अजूनही एका अमानुष विजयी हसूत माझ्याकडे पाहत उभी होती. माझ्या डोळ्यात संतापाची आणि भीतीची एक लाट उसळली. मी रुपालीचा हात घट्ट धरला आणि तिला घराबाहेर ढकलत म्हणालो, रुपाली, तू हा जो काही खोटा कट रचला आहेस ना, त्यातून मी स्वतःला नक्कीच सिद्ध करू शकेन. पण तू माझ्या विश्वासाचा खून केला आहेस. निघून जा इथून. मी दरवाजा बंद केला आणि कपाळावर हात ठेवून सोफ्यावर बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरातल्या शांततेत मला फक्त रागिनीचे ते संशयाने भरलेले डोळे आठवत होते. मला माहित होतं की ती अपघाताची गाडी चालवणारा व्यक्ती माझ्या ओळखीचा एक कंत्राटदार होता, ज्याच्याशी तहसील कार्यालयातील जमिनीच्या कामावर माझे संबंध होते. पण रुपालीने माझ्या आणि माझ्या एका जुन्या फोटोचा वापर करून माझ्या साध्या भाजीच्या भांडणाला एका भयानक खुनाचा कट म्हणून रंगवलं होतं. जर मी शांत बसलो असतो तर पोलिसांच्या बेड्या माझ्या हातात पडणार होत्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी रागिनीला कायमचं गमावणार होतो. मी क्षणाचाही विचार न करता छत्री घेतली आणि गाडी स्टार्ट करून थेट पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालो. मला पोलीस माझ्या घरी येण्याआधी स्वतःहून समोर जायचं होतं. पोलीस स्टेशनमध्ये गेलो तेव्हा आधीच रुपाली तक्रार दाखल झालेली होती. तिथले इन्स्पेक्टर माने मला ओळखत होते, कारण तहसील कार्यालयात मी तलाठी होतो. मी इन्स्पेक्टर मानेसोबत हात जोडले आणि म्हणालो, माने साहेब, माझी बायको रुपाली हिने माझ्यावर सूड घेण्यासाठी अत्यंत खोटा आळा आणला आहे. त्या अपघाताशी माझा काही संबंध नाही. माने साहेबांनी गंभीरपणे माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, विकासराव, तुमचे आणि त्या कंत्राटदाराचे संबंध दाखवणारे फोटो आणि तक्रार अर्ज तुमच्या पत्नीने दिला आहे. कायद्यानुसार तुम्हाला चौकशी करावीच लागेल. पण जर तुम्ही खरे असाल तर त्या कंत्राटदाराला आणि त्या रात्री गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला समोर आणून सत्य बाहेर येईल. माने साहेबांनी तात्काळ त्या कंत्राटदाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. तो कंत्राटदार तिथे आल्यावर सुरुवातीला घाबरला, पण जेव्हा त्याने माने साहेबांना त्याला कडक भाषेत विचारले तेव्हा त्याने सत्य ओकले. तो म्हणाला, साहेब, विकासरावांचा या अपघाताशी काही संबंध नाही. त्या दिवशी माझा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याचा ताबा सुटल्यामुळे तो अपघात झाला. या अपघातानंतर विकासची बायको रुपाली माझ्याकडे आली होती आणि तिने मला धमकी दिली की जर विकासचं नाव या अपघातात मास्टरमाइंड म्हणून घेतलं नाही तर ती माझ्यावर केस करून मला जेलमध्ये सडवी. म्हणून मी घाबरून गेलो होतो. कंत्राटदाराच्या या जबाबीमुळे, ड्रायव्हरच्या कबुलीमुळे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं होतं. माने साहेबांनी रुपालीने आणलेला खोटा कट उधळून लावला आणि मला सन्मानाने बाहेर सोडून दिलं. पण माझ्यासाठी खरी लढाई अजून बाकी होती. मला रागिनीला शोधायचं होतं. मी रात्रभर संपूर्ण शहरात, बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर आणि ज्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट होती तिथे रागिनीचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडत नव्हती. सकाळ उजडली, पावसात जोर कमी झाला. अचानक माझ्या मनात विचार आला, रागिनीने मला काही सांगितलं होतं.
तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या काकाने तिची मालमत्ता बळकावली होती आणि त्यामुळे त्याच दुःखामुळे त्या तिघी बहिणी या शहरात आल्या होत्या. कदाचित रागिनी आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर शेवटची हक्काची जागा म्हणून ती जुन्या गावी गेली असावी. मी तात्काळ गाडी तिच्या गावाच्या दिशेने पळवली. 2 तासांच्या प्रवासानंतर तिच्या गावात पोहोचलो. गावकऱ्यांना रागिनीबद्दल विचारत ती जुन्या पडक्या घरापाशी पोहोचलो. दुरूनच मला त्या घराच्या उंबरठ्यावर पांढऱ्या साडीतली एक आकृती गुडघ्यावर डोकं घालून रडताना दिसली. ती दुसरी तिसरी कोणी नसून रागिनी होती. मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिच्या समोर गुडघ्यावर बसलो. रागिनी, मी हाक मारली. तिने दचकून वर पाहिलं. तिच्या डोळ्यांतली काळी वर्तुळे आता आली होती आणि रडून तिचे डोळे लाल झाले होते. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आधी राग, मग तिरस्कार उमटला. ती हळूच उठून उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही इथे कशाला आलात? माझ्या बहिणींचा जीव घेऊन तुमचं मन भरलं नाही का? मला पण मारायला आलात का? माझ्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. मी पोलिसांच्या चौकशीचे कागदपत्र आणि कंत्राटदाराची जुबानी तिच्या हातात दिली. मी म्हणालो, रागिनी, मी तुझ्या गुन्हेगाराच्या रूपात नाही तर तुझा निर्दोष विकास म्हणून इथे आलोय. वाच हे कागदपत्र. रुपालीने आपल्या संसारात विष घालवण्यासाठी तो खोटा खेळ रचला होता. जर मी खरंच गुन्हेगार असतो तर मी आज पोलिसांच्या कोठडीत असतो, तुझ्या समोर नसतो. रागिनीने थरथरत्या हाताने ते कागदपत्रे वाचले. जशी जशी ती पुढे वाचत गेली तसा तसा तिचा चेहरा बदलत गेला. तिच्या हातातली कागद खाली गळून पडले. तिला समजलं होतं की तिने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या, तिला नवजीवन देणाऱ्या माणसावर संशय घेतला होता. ती गुडघ्यावर खाली बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून रडू लागली. विकासजी, मला माफ करा. मी रुपालीच्या बोलण्यात आले आणि तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसावर संशय घेतला. ज्या माणसाने मला गटारातून उचलून सन्मानाने स्वतःच्या घरात स्थान दिलं, तो माझ्या बहिणीचा मारेकरी कसा असू शकतो? हा साधा विचारही माझ्या मनात आला नाही. मी खूप मोठी पाप केली. मी तिला धरून उठवलं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. आमचे अश्रू एकमेकांच्या अंगावर विरघळत होते. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, रागिनी, चूक तुझी नव्हती, परिस्थितीची होती. परिस्थितीच अशी झाली होती की कोणाचाही विश्वास डगमगला असता. पण आता सगळं संपलं आहे. रुपालीच्या खोट्या आरोपामुळे आता ती कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे आणि कंत्राटदाराला शिक्षा होणार आहे. आम्ही दोघे त्या पडक्या घराच्या उंबरठ्यावर बाहेर पडलो. नवीन सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. रागिनीने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त माझ्याबद्दल अथांग प्रेम आणि आदर होता. आम्ही पुन्हा एकदा आमच्या शहरात, आमच्या त्या छोट्याशा 1 BHK लहान घरात परत आलो. आता आमच्या नात्यात कोणताही संशय, कोणताही लपवाछुपी राहिली नव्हती. भूतकाळातील वादळ शमले होते आणि एका नव्या, पारदर्शक आणि कधीही न संपणाऱ्या सुखी संसाराची सुरुवात झाली होती. ज्या रागिनीचा स्पर्श मला बाजारात झाला होता, ती आता माझ्या आयुष्याची, माझ्या हृदयाची कायमची स्वामिनी झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.